दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी एक शुद्धी नावाचा यज्ञ काढला होता. अग्निहोत्राचं यज्ञ करायचं, गळ्यात जानवं घालायचं आणि आता हे शुद्ध झाले म्हणायचं. म्हणजे विज्ञानवादी माणूस कर्मकांडाला जन्म घालतो. अजबच विज्ञान आहे. आणि नुसतं कर्मकांडाला जन्म घालत नाही, तर ते कर्मकांड केल्याने हा शुद्ध होतो, म्हणजे तो जन्मतः अशुद्ध आहे हे सुद्धा तो मानतो. आणि तरीही याला विज्ञानवादी म्हणायचं. हा विज्ञानवादी माणूस स्वतःच्या भावाच्या मुलाचं लग्न गोपाळ गोडसेच्या मुलीशी विधिवत पद्धतीने लावून देतो, 7 फेरे घेऊन अग्नीच्या भोवती. आणि हा विज्ञानवादी म्हणायचं. त्यामुळे विज्ञानवादाचं जे काही थोतांड आहे ते फक्त काही जणांपुरतं, काही वेळेपुरतं आहे. या माणसांनी असलेली मंदिरं या देशातल्या त्यावेळच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी उघडली नाहीत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळं मंदिर सुरू केलं, पतित पावन मंदिर. म्हणजे मुळात त्यांना तुम्ही जन्मतः पतित मानता, जे त्या मंदिरात आल्यानंतर पावन होतील. आणि याला मी विज्ञानवादी म्हणू. निदान मी तरी अशा माणसाला विज्ञानवादी कधीही समजू शकत नाही. कारण हे विज्ञानवाद हेच अशा पद्धतीने थोतांड आहे, हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं.